हॅलो, मी साक्षी चव्हाण. माझ्या या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण 38 चेस्टचं पेपर कटिंग बघणार आहोत, 38 साईजचं. तर त्यासाठी आपल्याला पेपर लागणार आहे. मेजरमेंट मी स्क्रीनवर शेअर केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता, नाही ते स्क्रीनशॉट काढू शकता. तर मी इथे पेपर घेतला आहे. कैची आपल्याला साहित्य लागणार आहे ते पेपर, कैची, मेजरमेंट टेप, आपला मार्कर नाहीतर स्केच पेन नाहीतर आणि पट्टी, अशा आपल्याला 5-6 वस्तू लागणार आहेत. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण मेजरमेंट टाकायला. तर हे बघा, मी आता मला मेजरमेंट स्क्रीनवर शेअर केलं त्याप्रमाणे 13.5 इंच माझी उंची आहे. त्याच्यामध्ये मी 1 इंच ॲड करणार आहे, म्हणजे 14.5 होणार आहे. त्याप्रमाणे आपण इथे मार्क करून घेऊया 14.5 वरती. बघा 14.5 इंचावरती मी मार्क करून घेतले आणि अशी एक सरळ रेष आखून घेतली आहे. तर आता आपण इथे शोल्डर टाकणार 5.5 इंच. आपण 5.5 इंच का टाकणार? आपला गळा, मागचा गळा जो आहे तो 10.5 आहे म्हणून. आणि आपल्याला इथे 2.25 इंचाची इथे आपल्याला 2.25 इंचाची शोल्डर पट्टी पाहिजे. त्याप्रमाणे आपण इथे मार्क करणार आहोत. 5.5 इंचाचं मी शोल्डर टाकते. 2.5 इंच गळा रुंदी म्हणजे आपलं जे कट करून गळा रुंदी जी पाहिजे ती, आणि शोल्डर पट्टी आपली 3 इंच येणार. काय कायना अर्धा इंच लागतं, तर काय कायना पाव इंच नाही तर 3 पाऊण एवढं लागतं. त्याप्रमाणे तुम्ही इथे मेजरमेंट हे मधलं ठेवू शकता. समजा तुम्हाला 1 इंच अर्धा इंच लागत असेल तर 1 इंच ॲड करा. तर म्हणजे 2.25 इंच शोल्डर पट्टी आहे, त्याच्यामध्ये मी पावणे 1 इंच ॲड करून ते 3 इंच एवढं ठेवलं आहे. तर आता मी मुंडा खोली घेतले 6 इंच. मुंडा मी 6 इंच घेतला आहे. आता मी ते छातीचा चौथा भाग टाकणार आहे. 30चा चौथा भाग होतो 9.5 इंच. त्याप्रमाणे मी ते 9.5 इंच, हे बघा 9.5 इंचावरती मार्क करते आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही ते 2 इंच पण ठेवू शकतात, काही हरकत नाही आहे. पण मी 1.5 इंच घेते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही 2 इंच घ्या. अशी एक सरळ रेष आखून घ्यायची आपल्याला इथे, आणि इकडनं आपल्याला 1.25 इंचावर मार्क करायचं आहे. 1.25 म्हणजे 1 इंच 2 पॉईंट असे असतात ना, 2 लाईन, तेवढं म्हणजे 1.25 इंच इथे मार्क करायचं आहे. आणि त्याच्या खालती अर्धा इंचावर मार्क करायचं आहे. म्हणजे जो 1.25 इंचावर आहे तो आपला बॅकसाईडचा मुंडा असणार आहे, आणि अर्धा इंचावर आहे तो फ्रंट साईडचा मुंडा असणार. तर आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं मुंडा खोली घेतली आहे त्या मुंडा खोलीचं मध्य काढायचं आहे, किंवा जे असतील जे आता याचे 6 आहे तर मी 3 इंचावरती मार्क केलं, तेवढं झालं आहे बघा. मध्य काढलं तरी तेवढं देतं, आणि असं आपलं समजून घेऊन आपण ते पण 3 इंचावर टाकू शकतो. इथे पण मध्य काढून घ्यायचं आहे, आणि असे हे 3ही पॉईंट असे डॉट देऊन जॉईन करून घ्यायचे आपल्याला. नंतर तर मी डॉट देऊन घेते, त्यामुळे जो राऊंड शेप असतो, जो आपण मुंड्याचा शेप देतो, तो खूप छान येतो. तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही फ्रेंच कर्वने पण इकडे शेप ड्रॉ करू शकतात. म्हणजे नवीन शिकत असेल त्यांनी खरोखरच फ्रेंच कर्व वापरा, जेणेकरून शेप द्यायला खूप छान होतं. आणि हे बघा, आता इकडनं आता मी वरून शेप देऊन आल्याने खालती इथे 1.25 इंच एवढं खालती गेले आहे. तर इथे घोळ येऊ नये म्हणून 1.25 इंच खालती घ्यायचं आहे आपलं, असं मार्क करून असं शेप देऊन तो खालती असा साईडला राऊंड शेप करून घ्यायचा. सजा पुढच्या मुंड्याचा पण तसं डॉट देऊन आधी घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर ते शेप दिला की कसं बघा छान येतो शेप. डॉट असं आपण जेव्हा डॉटेड लाईन काढतो तेव्हा ते खूप छान येतो शेप. कुठे वाकडा असेल तर आपण त्याच्याने सरळ करू शकतो. ते बघा आपले दोन्ही मुंड्याचे शेप देऊन झाले. तर आपण आता कमरेचं मेजरमेंट टाकूया. तर कमरमध्ये 30 इंच आहे, तर चौथा भाग 7.5 इंच होतो. 7.5 इंचावरती मार्क केलं आहे, आणि त्याच्यापुढे मी 1.25 इंच, कारण काय तर छातीमध्ये आणि कमरेमध्ये
8 ते 9 इंचाचा फरक आहे, त्यामुळे आपण 1.25 इंचाचा टक्स टाकतो, कारण काय तर टाईट होऊ नये म्हणून. तर 1.25 इंचावर मी इथे मार्क करते आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. जसं आपण वरती 1.5 इंच घेतलं तसंच इथे खालती पण 1.5 इंचच घ्यायचं आहे. हे बघा, आणि अशी एक रेष आखून घ्यायची. आपण दोन्ही रेष आखून एक रेष आखून घेतली आणि आपली 1.5 इंचचे जे शिलाई मार्जिन टाकले ती. आता आपण गळ्याचं मेजरमेंट टाकूया. तर आपला गळा खोली आहे 6 इंच, तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करणार आहे, म्हणजे 6.5 इंचावरती मार्क करणार आहे. आणि इकडनं असं 2.5 इंच, कारण मी वरती 2.5 घेतलं त्यामुळे खालती पण 2.5च घेतलं आहे. तुम्ही 2.5 नाही तर तुम्ही 2.5पर्यंत घेऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. हे बघा, तर मी इथे कोन तयार करून घेते आणि त्याच्यामध्ये मी आता इथे शेप देणार आहे. शेप देताना काय करायचं तुम्हाला बोलले मी, डॉट लाईन काढायची आहे. डॉटेड लाईन काढायची आहे बघा, मी डॉटेड लाईन काढली आणि त्याच्यावरती नंतर मग असं शेप गोल राऊंड शेप दिला आहे. आणि बघा किती छान झाला आहे तो राऊंड, खूपच छान झाला आहे. तुम्हाला नाही जमत असेल तर इकडनं मधनं 1.25 इंचावरती नाही तर अर्धा इंचावरती मार्क करून नंतर तो शेप तुम्ही देऊ शकता. तर आता आपण योगपट्टी टाकून घेऊया. इथे योगपट्टीचं मेजरमेंट टाकूया. तर योगपट्टी आपली 2.5 इंच आहे, त्यामुळे आपण 2.5 इंचावरती इथे मार्क करून घेऊया. हे बघा 2.5 इंच आहे, तिथे मी 2.5 इंचावरती मार्क करते. अशा 2 ठिकाणी करा, जेणेकरून लाईन आपण जे मारतो ती सरळ येते. ते सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला. आणि इथे समोर तर इथे 1 किंवा 1.25 इंचावरती असं मार्क करायचं आणि नंतर मग असा कवमध्ये शेप द्यायचा आहे. तर इथे आपल्याला 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि जर आपण 1 इंच घेतलं आहे तिकडनं 3.5पर्यंत आपल्याला असा शेप देत कवमध्ये शेप देत येऊन तिथे जॉईन करायचं. तर अशा प्रकारे आपला कव देऊन झाले ना. आता आपण कटोरी आपली किती आहे ते 5.25 इंच आहे. ते 5.25 इंचाप्रमाणे आपल्याला टाकायचं. ते मी ते 5.25 टाकत होते, ते 5.7वरती मार्क झालं, त्यामुळे मी परत ते रफ करून 5.6 इंचावर टाकलं आहे. हे बघा, हे नाही करायचं आहे आपल्याला, रॉंग केलं आहे मी. ते पुढचं हे जे आपण इथे टिक मार्क केलं आहे तिथे मार्क करायचं आणि वरती 2.5 इंचावरती परत मार्क करायचं. तर मुंड्यातनं आपल्याला 2.25 इंचावरती मार्क करायचं आहे आणि गळ्याकडनं आपल्याला 1 इंचावर मार्क करायचं आहे आणि असं आपल्याला शेप द्यायचा आहे. तर शेप देताना आपल्याला काय करायचं आहे, डॉटेड शेप द्यायचा आहे आधी, जेणेकरून आपला शेप खूप छान येतो. तर आता आपण याला असा शेप द्यायचा आहे. तुम्हाला समजत नसेल ना शेप द्यायला तर काय करायचं, इथे सरळ रेष अशी लाकून घ्यायची, जिथे तुम्ही कटोरी टाकल्यात ते माप टाकलं तिकडे, आणि मुंड्यातनं जे 2 2.25 असेल आणि ते गळ्याकडे 1 इंच असं धरून एक अशी लाईन क्रॉसमध्ये आखायची आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं गॅप राहतं, तिथे आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे. आता आपले हे सगळं मेजरमेंट टाकून झालेले, आता आपण कट करून घेऊया. आपल्याचं डबल फोल्डेड पेपर असल्यामुळे काय होतं की ॲट द टाईम आपले 2 पार्ट्स म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड असे दोन्ही पार्ट्स कट होतात. आता हा 38 साईजचा बॅक साईड पार्ट आहे, तर मी साईडला ठेवून घेते. आता आपण हे सगळे वेगळे सगळे पार्ट्स कट करून घेऊया. योगपट्टी, कटोरी आणि फ्रंट साईड.
तर आपण मी साईडला ठेवून घेतले. एक पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावर जी आपली कटोरी आली ती त्याच्यावर ठेवून अशी आपल्याला आधी ड्रॉ करून घ्यायची. व्यवस्थित अशी ड्रॉ करून घ्या, आउटलाईन करून घ्यायला. हे बघा, आपण हे आता ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर आपण काय करायचं, याचा मध्य काढायचा आहे. मध्य म्हणजे म्हणजे आपलं आता 5.6 आहे, तर 5.6चं अर्ध ह्याला मध्य बोलतात. तर मध्य आपण काढून घ्यायचं याचं फोल्ड करून. तसं आपली मेजर टेप फोल्ड करून तुम्ही इथे मध्य काढून घ्यायचं. हे बघा, असं दाखवते मी. आता आपल्याला इकडे 1.25 इंचाचं मार्जिन वाढवायचं आहे पुढच्या बाजूला आणि पाठ्यास दोन्ही साईडला. इकडे 1.25 इंच आणि इकडे 1.25 इंच असं आपल्याला एक, आणि मधनं 1.5 इंचावर. आणि ती अशी रेषा आखून घ्यायची आपल्याला दोन्ही साईडला, इकडे पण आणि त्या साईडला पण, फ्रंट साईडला पण. इथे मी 1 पॉईंट फक्त वाढवला, 1 पॉईंट. तुम्हाला असं वरती गळ्याकडे टाईट होत असेल ब्लाऊज तर तो 2 पॉईंटने वाढवू शकतात. आता तर मी थोडीशी इथे ट्रिक लावली आहे. तर मी काय केलं, जी आपली कटोरी कापलेली असते ती फोल्ड केली आणि त्याचे 4 भाग केले. असे 4 भाग करायचे आणि ते असं ठेवून आपल्याला हे बघा 1 2 3 4 असे 4 भाग करायचे. आणि इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, जिथे तिथे फोल्ड आहे. हे बघा, मी पेन लावलं आहे, तिथे तिथे आपल्याला जे आपण आता कटोरी टाकली त्याच्या बाजूला असं मार्क करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला शेप द्यायचा आहे. ते बघा, असे आपले 4 पार्ट्स इक्वल तयार होतात. आता इकडे मी 1/2 इंच वाढवणार आहे. इथे 1/2 इंच, इथे अर्धा इंच, इथे 1.25 इंच आणि 1 इंच आणि इथे 1.25 इंच. अशा प्रकारे आपली कटोरीचा शेप आपण ह्याला द्यायला इझी होतं. असं आपण केलं तर 4 पार्ट्स केले तर आपल्याला इक्वली अशी आपली कटोरी शेप ड्रॉ करता येतो, कुठेही कमी जास्त होत नाही. हे बघा, अशी छानपैकी कटोरी तयार होते. कुठेही कमी जास्त होत नाही. तुम्ही अशा प्रकारे कटोरी ड्रॉ करून कट करून बघा. तर आपण हे कट करून घेऊया. आणि तुम्हाला खरोखरच व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा की माझी ट्रिक आवडली का नाही. करून बघा आणि मग सांगा. अशी व्यवस्थित अशी कट करून घ्या, कुठे कमी जास्त करू नका. आता अशी आपल्याला दोन्ही पण एक करायचे आहे आणि फोल्ड करायचं आहे. हे बघा, फोल्ड केला. इथे कमी जास्त असेल तर कट करायचं आहे. बघा, माझं कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे. इथे 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. टक्स टाकताना 1.5 इंचाचं टाकायचं आणि उंची 2.5 इंच टाकायची आणि असं क्रॉस लाईन आखून घ्यायची. तर असं फोल्ड करून बघा कसा छान झाला आहे तो. त्याला ओपन करून पण दाखवेन मी. असं फोल्ड करायचं आहे आणि असं ओपन करून बघायचं. हे बघा, किती छान कटोरी आला आहे. तर आपला असा प्रकारे आपला कटोरी तयार झाला आहे. आणि आपला बॅक पार्ट आहे, हा फ्रंट पार्ट, ही कटोरी आणि योकपट्टी
अशा प्रकारे आपला कटोरीचा 38 साईजचा ब्लाऊज कटिंग पेपर कटिंग तयार झालेला. हां, आणि एक तर इथे 1/2 इंच एवढं असं कट करून घ्यायचं आहे, गोल शेप द्यायचा आहे तिकडे, जेणेकरून ते कटोरी आपली ती योगपट्टीला व्यवस्थित बसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.